हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्येच. तर चला आपण मस्त फिरून वगैरे आलो, एन्जॉय केला आहे. त्यानंतरनं गावावरून आल्या मी तुम्हाला जो कर्नाटक राज्योत्सव सेलिब्रेशन झाला सोसायटीमध्ये तो व्हिडिओ पहिल्यांदा दाखवला आणि नंतरनं लग्नाची सिरीज दाखवली. लग्न वगैरे सर्व आता एन्जॉय करून झाले. तुम्ही एन्जॉय केलं असेलच. आता वेळ आहे ती आपली घरातली आवरसावर करण्याची. आता गावावरून आलो, इतके सर्व कपडे आणि घरातसुद्धा काही कमी पसारा नव्हता. पसारा म्हणजे डस्ट वगैरे भरपूर झालेली होती. आपण घरात नसलो म्हटलं की भरपूर अशा काही गोष्टी घडून जातात. म्हणजे नाही का, डस्ट वगैरे येऊन जाते, ती साफ करायला कोण नसतं, तर थरावर थर मस्तपैकी होत होतं. तर मला आता तेच क्लिनिंग करायचे. आल्यानंतरनं पहिलं काम तर तेच होतं. तर म्हटलं पहिले तुम्हाला जे काय आता हे सामान मला ठेवूनच द्यायचं होतं, जे काही कपडे वगैरे होते ते. तर त्याच्या आधी ना तुम्हाला जी काय जशी हाताला मला बॅगा आता रिकाम्या करते ना, जे काय काय मिळेल हाताशी तर ते तुम्हाला दाखवून सुद्धा घेते. म्हणजे स्पेशल असा काही व्हिडिओ वगैरे बनवणार नव्हती, कारण की तितका वेळसुद्धा नव्हता. घरातली कामं आवरायची, रिऊ आणि ईशांचं स्कूलसुद्धा सुरू झालं आहे, त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. म्हणून मला ते काय पॉसिबल होणार नव्हतं सेपरेट असा व्हिडिओ म्हणा किंवा काय शूट करायला. तर आत्ता मी तुम्हाला जी काही ज्वेलरी दाखवली ना, ती त्यातली ज्वेलरी थोडीशी माझी आहे आणि बाकी जी काय होती ती फ्रेंडची होती. तिच्या मुलीसाठी तिने मागवली होती. तर तुळशीबागेत गेलोच होतो, तर म्हटलं चला तिच्यासाठी सुद्धा काही जे काही तिने सांगितले तेही घेऊयात. आणि असं स्पेशल खरं तर जाण्याचं कारणसुद्धा नव्हतं, पण आम्हालाच फिरायचं होतं आणि पुण्यामध्ये एक दिवस होता आमच्याकडं, तर टाईम स्पेंड करायचा होता आणि काय करायचं म्हणूनच तर मग आम्ही फिरलो. म्हणजे तुळशीबागेत गेलेलो, तर आमचाही थोडासा वेळ गेला, मस्त एन्जॉय केला आम्ही सुद्धा. आणि छोटी मोठी जी काय होती ना शॉपिंग तीसुद्धा झाली होती. तर तीच तुम्हाला आता दाखवते. ह्या बँगल्स काय होत्या ना, तर त्या मी तुळशीबागेतून वगैरे काही घेतलेल्या नव्हत्या. माझी बहीण होती ना, तर तिच्याकडे होत्या. ती काय जास्त अशा साड्या वगैरे घालत नाही किंवा ती म्हटली ठीक आहे मी तुला देते. आणि आता मी घालून पाहिलं तर जराशी मोठी साईज वाटत होती. जी साईज माझी आहे ती तिची आणि माझी सेमच आहे, तरीसुद्धा आहे ना ही साईज मला जराशी मोठी वाटली. पण असो, काय आपण रोजच बांगड्या वगैरे घालून बसत नाही. जेव्हा कधी असं छोटंसं काही फंक्शन असतं तर त्याच वेळेस घालत असतो. आणि काढ-घाल करण्यासाठी ना, तर अशा म्हणजे माझ्याकडं मोठी साईज असते बांगड्यांची. शक्यतो माझा थोडासा हात कडक असल्यामुळं आहे ना, मग मी मोठी साईज घेते. आता बऱ्यापैकी पसारा माझा निघाला होता ते फक्त ह्या साडीमुळे. कारण की ना, मी जेव्हा गावी गेले तर एका फ्रेंडला पाहिजे होती ही साडी, तिच्या मुलीचा डान्स होता म्हणून. तर मग ही साडी काढण्यासाठी बऱ्याच साड्या खाली आल्या होत्या, म्हणजे अस्ताव्यस्त झाल्या होत्या. त्याच्यामुळं मला बराच आवरावं लागणार होतं. आता मी हे कॅलेंडर वगैरे गावावरून घेऊन आली होती. त्याचं कारण असं की मराठी जे काय आपलं कॅलेंडर आहे ते इकडं मिळत नाही. कन्नडा किंवा हिंदी वगैरे किंवा तेलुगू तर मी सगळे मिळतील मला वाटते, पण मराठी काही मिळत नाही आणि मला तर कॅलेंडरच पाहिजे असतं. म्हणून मग दरवर्षी ना जे कोणी गावाला जाईल माझ्या फ्रेंड्सपैकी किंवा मीही जर गेले तर मग मी तर आणखी एका फ्रेंडला पाहिजे होतं म्हणून तिच्यासाठी एक आणि माझ्यासाठी एक असे 2 कॅलेंडर मी घेऊन आले होते. आणि तिच्यासाठी हे ना जे काय लटकन होते म्हणजे दरवाजाला आपण साईडला लावू शकतो असे सुद्धा तुळशीबागेतून घेऊन आले होते. तुम्हालाही कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडले. माझ्याकडे सुद्धा ऑलरेडी आहे आणि त्यांनी माझ्याकडेच पाहिलं होतं की त्यांना सुद्धा खूप आवडलेलं, म्हणून त्या बोलल्या की आता तू गेलीच आहे तर मला सुद्धा घेऊन येशील. तर कपडे पण फोल्ड करायचं काम चालू होतं, कारण की जे काय मला दिसतंय ना तर ते सर्व मी आवरते. आता ही जी काय हंपीत ते जेव्हा फिरायला गेले होते त्याच वेळेस घेऊन आले होते, तर आत्ता तिने मला दिली होती. आता नेक्स्ट मॉर्निंग आहे ही. नेक्स्ट मॉर्निंगला असं काहीसं वातावरण होतं, पाऊस येत होता आणि मुलांचं स्कूलला जाण्याचं टायमिंगसुद्धा झालेलं होतं. आता इतकं थंडी होती, 2 दिवस झाले एवढी कंटिन्यू थंडी होती की बापरे. आणि अचानक पावसाचं हे काय नवीन. गार्डन मस्त असं क्लीन केलेलं होतं, कारण की 2 दिवस जो काय प्रोग्राम होता ना त्यानंतरनं भरपूर असा कचरा वगैरे झालेला होता. पण छान आता असं मस्त क्लीन झालं होतं. मग मुलं काय जे काय अंब्रेला वगैरे होतं ते घेऊन चालले होते. तुम्ही पाहू शकता पाऊस येतोय, बरेच जण अंब्रेला घेऊन चालले. आणि नंतरनं जेव्हाही मी रिया निशानला सोडून आले आणि घरातली कामं करत होती त्यावेळेची नंतर 10 वाजताच्या अराउंड ही क्लिप आहे. किती छान असं मस्त ऊन पडलंय आणि गार्डनमध्ये पाणी देण्याचं सुद्धा काम चालू होतं. म्हणजे कसं ना, आत्ता सकाळी पाऊस येत होता आणि आता ऊन सुद्धा पडलंय छान असं. तर खरंच मला हे दृश्य खूप आवडतं. माझ्या गॅलरीतून जेव्हाही मी पाहते ना तेव्हा मला असं ग्रीनरी आणि हे खूप आवडतं. म्हणून थोडासा उन्हाळा आला ना थोडंसं नाराज व्हायला होतं, कारण की ही सगळी पानं वगैरे झडायला लागतात आणि एकदम
छान असं दिसत नाही गार्डन. आता ह्या छत्र्या अजून ओल्याच आहे आणि वरती फॅनसुद्धा लावलेला आहे, जेणेकरून त्या वाळतील तोचपर्यंत असं काहीसं वातावरण बाहेर होतं. हेच तुम्हाला मला इथे दाखवायचं होतं. त्यानंतरनं मला दळणसुद्धा करायचे होते आणि त्याच्या आधी मी जेव्हा काल कपडे लावले ना, तर त्यावेळेस मला एक ड्रेस दिसला, जो की आहे नवरात्रातला. आता ह्याचं काम काय नाही आहे, पण तो मी वॉश करण्यासाठी काढला आहे. कारण की ना त्याच्यावरती असं आहे ना ब्लॅक स्पॉट किंवा असं फंगस काय म्हणायचं याला माहीत नाही, असं काहीसं आल्यासारखं वाटत होतं. तर तेच मला क्लीन करायचा होता ड्रेस आणि माहीत नाही निघतो की नाही, कारण की ना असे डॉट येतात ना, तर याच्या आधी पण एका रिव्हच्या शर्टला आलेलं, तर ते काही निघालं नव्हतं. तर आत्ताच हा ड्रेस घेतला होता. ईशाने फक्त एकदाच घातलाय आणि आता माहीत नाही याची अवस्था काय. स्लीव्जमध्ये वगैरे ना असं झालं होतं आणि याचे जी पॅन्ट आहे ना, तर त्याला सुद्धा झालं होतं. पण मी मस्त आता तो पहिल्यांदा तर भिजत घातला. म्हटलं की आत्ता काय होणार नाही, लगेचच वॉश केला तर तो इतका काही निघणार नाही, म्हणून आहे ना छान असं भिजत घालून दिलं त्याला आणि नंतरनं मी माझी दुसरी कामं करायला घेतली. आता गावावरून आलो होतो, भरपूर दिवस आता गॅप पडला होता. थोडंसं जे पीठ होतं ते 2 दिवस माझं चाललं आणि आता दळण करायला घेतलं. आधी जेव्हा भाजी आणायला गेलो होतो ना, त्याच वेळेस आहे ना गहूसुद्धा घेऊन आलो होतो, कारण की परत मग सारखं भाजीला जा, गहू आणायला जा, हे होणार नव्हतं. तर त्याच वेळेस आहे ना गहू घेऊन आलेलो. तर ते गहू इतके छान होते ना, त्याच्यामध्ये काहीही नव्हतं. छोटे-छोटेसे असे कणसुद्धा निघत नव्हते. तर म्हटलं तरीसुद्धा आपण एक क्लीन वगैरे करून घेऊया, पाकडून घेऊया. एखादा जरी खडा निघाला, काहीतरी निघेल. पण खरंच गहू खूप सुंदर असल्यामुळे ना त्यात काही नाही निघलं. जे काय मी फटाफट काम करायला स्टार्ट केलं ना, तर ते आणि आता थंडी इतकी आहे ना, त्यामुळं कंटिन्यू स्वेटर वगैरे घालूनच राहावं लागतं. हा नाही तर तो नाही तर तो, असं चालूच आहे. कारण की थंडी बेंगलोरमध्ये भरपूर आहे आणि पाऊससुद्धा, थंडी, पाऊस, पाणी हे सर्व काहीसं चालूच आहे. चला दळण वगैरे सुद्धा मी ना माझ्या फ्रेंडकडे दिलं होतं दळण्यासाठी आणि आता रिवला घेऊन आले. त्यानंतरनं ईशानचं होतं की मम्मा मला गाजरचा हलवा खायचा आहे म्हणून, तर तू बनवशील का? त्याला खरं सकाळीच पाहिजे होता, टिफिनमध्येच पाहिजे होता, पण सकाळी काय माझ्याच्याने पॉसिबल नव्हतं. तर त्याला सांगितलं होतं की जेव्हा तू स्कूलमधनं येशील आणि ट्युशनला वगैरे जाण्याच्या अगोदर तू खाऊन घेशील, म्हणून मग मी तुला बनवून ठेवते. तर त्याचंच हे काहीसं प्रिपरेशन इथं स्टार्ट केलेलं आहे मी. गाजर ऑलरेडी आणलेले होते, फक्त ते मला वॉश करून त्याची जी काही गाजर हलवा वगैरे होता बनवायचा, तर तोच बनवायचा होता. आता फटाफट मी बनवून घेते, तोपर्यंत ना रियान साईडला खेळतच होता आणि त्यांचे ट्युशनसुद्धा असतात, तर पटकन म्हटलं त्यांना खायलासुद्धा होईल. रियानचं तर मध्ये मध्ये करणं सुरूच असतं. आता रियानचा हा ड्रेस आहे ना, मी तर काही काढलाच नव्हता, कारण की तसाही तो आता छोटा व्हायला लागला आहे. नेक्स्ट इयरला त्याला दुसरा भेटणारच होता स्कूलमधून, तर म्हटलं नको राहू दे, वापरून जाईल. आणि हा ड्रेस फक्त वीकली 2दाच घालतो तो आणि म्हटलंच राहू दे तो तसाच. आणि त्याचं मध्ये मध्ये करणं काय संपत नव्हतं. त्याला घडीत उतरायचं असतं, तर घडीत त्यानं वरती बसायचं असतं. थोडंफार खेळतो आणि लगेचच मध्ये मध्ये करायला येतो. आता हलवा बनवायचा आहे आणि पहिल्यांदा तर गाजर वगैरे क्लीन करून घेतले, किसूनसुद्धा घेतले होते आणि आता माझी स्टार्ट झाली होती ती म्हणजे हलवा बनवण्याची रेसिपी. भरपूर असं तूप घालून घेतलं. हा जो काही कुकर होता ना, त्यातच मी बनवणार होती, कारण की कढई छोटी होती, त्यात इतका काय बसणार नव्हता. ही कढई मोठी होती, पण मला असं वाटत होतं की खालून लागतो की काय, कारण की स्टीलची आहे. तशी तर बूड तिचं जाडच आहे, पण तरीसुद्धा नको रिस्क घ्यायला. आणि तसा अंदाज आहे मला कुकरचा, कुकरमध्ये काय लागत नाही. तर असं काहीसं होतं. मंद आचेवर तिकडं गाजर हलवा बनवण्याचं माझं सुरू होतं. म्हणजे तिकडं मी परतायला गाजर ठेवले होते, तोपर्यंत म्हटलं चला 2-3 मिनिटात आहे ना आपण जे काही सामान आणलं आहे ना, मसाले वगैरे ते दाखवूया. तर आता आहे ना घरच्यांनी मला दिले होते लसूण आणि हे शेंगदाणे. आईने सुद्धा 1 बॉटल भरून तूपसुद्धा दिलं होतं आणि बाकी जे काही मसाले होते ना, तर ते मी आणले होते. हे शेवभाजीसाठी शेव आणली होती. लास्ट टाईम जेव्हा मैत्रिणीने मला दिली होती ना, तर इतकी छान लागत होती ना, खूप आवडलेली. म्हणूनच यावेळेस मला थोडीशी दिसली आणि जास्त काही रिस्क घेतली नाही जास्त आणण्याची, कारण की अंदाज नव्हता की ही कशी लागेल. तिने दिलेली तर टेस्ट एकदम अप्रतिम होती, म्हणून तर तीच बऱ्याच वेळा भाजी केली आणि नंतर ती खराबसुद्धा झाली, मग फेकूनसुद्धा दिली होती. आता ही चिक्कीसुद्धा घेतली होती. बऱ्याच वेळा रियानिशांना खूप आवडते, म्हणून आहे ना डीमार्टमधनं सुद्धा घेतली जाते. जो काही गाजरचा हलवा वगैरे होता ना, तो माझा कंप्लीट बनून झाला होता. ईशान आला पण स्कूलवरनं, त्याने खाल्ला पण आणि तो नंतरनं गेलासुद्धा होता ट्युशनला. तर आता माझी ही इव्हिनिंगची वेळ आहे आणि आता मला बनवायचा आहे इव्हिनिंगचा स्वयंपाक. तर आज खूप मोठा घोळ झाला होता, तोच मी तुम्हाला सांगते आणि शेअरसुद्धा करते. आज मी सकाळी चटणी बनवली होती इशूला टिफिनला देण्यासाठी, तर त्याला खरंच खूप खास आवडलीसुद्धा. त्याने आल्यावर मला सांगितलंसुद्धा की मम्मा चटणी आणि चपाती मला खूप आवडली. तर
ती शेंगदाण्याची चटणी थोडी उरली होती, ती मी साईडला काढून ठेवली एका बाउलमध्ये, जेणेकरून म्हटलं आता आपण संध्याकाळी जेव्हा जेवण करू ना तर त्याच वेळेस होऊन जाईल. आता शेवभाजी बनवायची होती, त्याचंच प्रिपरेशन माझं इथं चालू होतं. याच्या पुढची स्टोरी मी तुम्हाला सांगते की शेवभाजी बनवून झाली, चपाती वगैरे बनवून झाली आणि जेव्हा मी यांना कॉल केला ना, म्हणजे अजून आले नव्हते म्हणून कॉल केला की कुठंपर्यंत आलेत असं विचारायला. तर त्यावेळेस कळालं की हे आज जेवायला नाहीत, ते बाहेर जेवणार आहे, कुणाची तरी पार्टी होती म्हणून. आणि मी मात्र सर्व स्वयंपाक बनवून ठेवला होता. आता तर मला खरंच खूप म्हणजे राग आला होता. मी तरी काय करणार आता एवढं मोठं स्वयंपाकाचं. मी आणि ईशान दोघंच खायला होतो. रिऊसुद्धा ऑलरेडी झोपलेला होता, कारण की तो दिवसभर झोपत नाही. डान्स क्लासवरनं आला की थकलेला असतो तर पटकन झोपीसुद्धा जातो. तर असं काहीच आज घडलं होतं. आता माझा ज्या काय चपाती उरणार होती ह्यांच्या वाट्याची, तर त्याचं करू काय, कारण की दुसऱ्या दिवशी आहे मार्गशीर्ष मंथमधला दुसरा गुरुवार. जो काय पहिला गुरुवार होता तो माझा तर ऑलरेडी ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणजे पुण्याला किंवा गावाला वगैरे होते, त्याच वेळेस म्हणजे गावावरून पुण्याला येताना त्या दिवशीचा होता. तर त्या दिवशी तो गेला मीन्स उपवास पकडला होता मी, पण पूजा वगैरे मांडणं वगैरे काय माझ्या याच्याने झालं नव्हतं. पण आता होता उद्या गुरुवार आणि हेही ऑफिसला जातात ईशानसाठी, तर मी शिळी चपाती देऊ शकत नाही. मग करायचं काय माहीत नाही. बघूयात आता उद्या मी काय करते त्या चपातीचं वगैरे. त्याआधी तर आता इथं जे काय आता आम्हाला लागणार होतं हे भाजी वगैरे किंवा चपाती, तर तेच मी इथं बनवून घेते आहे. रियान आणि ईशान आम्ही दोघं तर होतोच म्हणजे चपाती भाजी बनवायला. आता हे भाजी बनवते आहे त्यावेळेस मला काहीही माहीत नव्हतं. ऑलरेडी थोडासा हलवासुद्धा होता, जो की ईशानने खाऊन थोडासा उरला होता. हलवाचं इतकं काय नव्हतं की इशूला आवडतो, दोघांनाही आवडतो तर ते खाऊन टाकतील, पण चपातीचा मेन प्रश्न होता. तर त्याचं काय करायचं आता पाहूया. रिऊ तर मध्ये मध्ये येऊन येणं, आता त्याला चिक्की दिसली तर तो चिक्कीच खात होता. तर तो सुद्धा थोड्या वेळाने झोपला आणि नंतरनं राहिली होती मी आणि ईशान. आम्ही जेवण करून घेतल्यानंतर अभ्यास वगैरे केला. अशा पद्धतीने माझ्या शेवभाजीचा पचका झाला होता. खरं तर खूप छान झाली होती, पण जेवायला काही कोणी नव्हतं, म्हणजे मी आणि इशूच होतो. आम्ही तर मस्त जेवण केलं आणि दिवसाचा शेवटसुद्धा केला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.